महाराजांच्या चरणस्पर्श करून त्यांची शपथ घेऊन सांगितलं की माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळवून देणारच, ही शपथ सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि आपण पाहतोय की आंदोलन जरी इतकं पेटलेलं असलं तरी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंवरती मराठा समाजाचा, बहुजन समाजाचा विश्वास होता. त्यामुळेच मला आभार मानायचे माननीय संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील साहेबांचं की त्यांनी सरकारला वेळ दिला आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आरक्षणाच्या संदर्भातली जी काही सकारात्मक प्रक्रिया पुढे जात आहे त्याला त्यांनी प्रतिसाद देत उपोषण मागे घेतलं. सरकार युद्ध पातळीवरती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम करत आहे. शासन आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे आणि आपण पाहतोय की घटनेच्या चौकटीत बसणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण हे मराठा बांधवांना मिळालं पाहिजे. याकरिता सरकार दररोज अनेक पावलं पुढे टाकत आहे आणि त्यातले काही महत्त्वाचे निर्णय मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. न्यायाधीश शिंदे समितीची कार्यकक्षा आता सरकारने वाढवलेली आहे. एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम हे तातडीनं सुरू करण्याचे आदेश हे शासनाने दिलेले आहेत. त्याचबरोबर कुणबी नोंदी गोळा करण्यासाठी आणि शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की आता फक्त समिती स्थापन करून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश देऊन शासन थांबणार नाहीये, तर या प्रत्येक कामावरती स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे लक्ष देऊन राहणार आहेत आणि या सगळ्या समितीच्या, सगळ्या कक्षांचा कामाचा साप्ताहिक आढावा, वीकली रिपोर्ट हे स्वतः मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय की मराठा समाजातील उद्योजकांना कर्ज वाटपाच्या मध्ये वाढ करण्याच्या सूचना ह्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये मराठा समाजामधील ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना त्यामध्ये जास्त प्रोत्साहन द्यावं, कारण जिजाऊच्या, सावित्रीच्या लेकींचं सक्षमीकरण झालं पाहिजे. याकरिता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासन स्वतः लक्ष घालत आहे. आजच आपण पाहिलं की सन्माननीय मंत्री महोदय संदीपानजी भुमरे साहेबांनी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना त्यांची भेट घेतली आणि त्यांना शासनाचा GR दिलेला आहे आणि सन्माननीय संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला तुम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की ज्या वेळेला न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक आरक्षणाची सभा आंतरवली सराटीच्या भूमीवरती संपन्न झाली, त्यावेळेस जो शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, पोशिंदा आहे, त्या शेतकरी बांधवांनी स्वतःच्या उभ्या पिकावरती नांगर चालवून त्या सभेसाठी सहकार्य केलं. स्वतः नुकसान सोसलं, परंतु तोंडातून अवाक्षर सुद्धा न काढता मराठा समाजाच्या आरक्षणाला बळ देण्यासाठी स्वतः कळ सोसण्याचं काम ज्या शेतकरी बांधवांनी केलं त्यांच्या पाठीशी शासन उभं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः शेतकरी पुत्र आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून फक्त वर्षा बंगल्यावरती न राहता काळ्या मातीमध्ये राबण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. म्हणून आपण बघतोय की आज सुद्धा त्या काळ्या मातीचा कनेक्ट न तोडता ते आपल्या जन्मगावी आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि शासनानं ज्या 441 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान त्या आंदोलनामध्ये झालेलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई ही देण्यात आलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम या माध्यमातून शासनाने केलेलं आहे. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा व्याप्ती वाढवण्याचे निर्देश हे शासनाने दिलेले आहेत. एकंदरीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, उद्योजकांचा विकास झाला पाहिजे आणि सर्वच पातळीवरती आणि दुसऱ्या कोणत्याही समाज घटकांच्या हक्कांना, अधिकारांना धक्का न लागता महाराष्ट्राची सामाजिक वीण कुठेही उसवू न देता सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका ही महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार आणि समस्त सरकारने घेतलेली आहे. मी म्हणाल शेतकरी नुकसान झालं किती शेतकरी होती आणि नुकसान झालं कशामध्ये मदत करणार आहे. आंतरवाली सराटीमध्ये जी आरक्षणासाठीची सभा झालेली होती त्यामध्ये एकूण 441 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. करोडोंच्या संख्येनं लोक तिथं आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना ऐकण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस त्या शेतीमधलं उभं पीक जरी गेलं तरी हरकत नाही, पण समाजाच्या हक्काचा अस्वस्थतेचा हुंकार जर कुठे उमटत असेल तर तिथे आपण पाठीशी राहिलं पाहिजे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी स्वतःचं नुकसान सहन केलं. पण सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांची ओळखच आहे की ते संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं शेतातलं उभं पीक गेल्यानंतरच्या वेदना न सांगता सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेतल्या आणि त्यांनी तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्या पद्धतीनं पंचनामे झाले आणि 441 शेतकऱ्यांना 32 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचं वाटप हे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आज मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काही कार्यकर्ते त्यांच्यावर फोटो काढण्याची विनंती करत होते, मागणी करत होते. अशा वेळेस त्यांचा सुरक्षा रक्षक मध्येच आला आणि त्यांनी धक्का मारले किंवा मारलं असं व्हिडिओ दिसतं आणि याच्यावरती विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका होत. खरं तर मला वाटतं की मंत्री आणि मुख्यमंत्री हा सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच असतो असं आतापर्यंत महाराष्ट्राने अनुभवलं, कारण या आधीचे जे मुख्यमंत्री आहेत ते कधी घराच्या बाहेर पडतच नव्हते आणि जरी पडले तरी पुढे पाठीमागं सुरक्षा रक्षक घेऊन वावरायची त्यांना सवय होती. आमचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वावरण्याची त्यांना सवय नाहीये. तो व्हिडिओ होता नवरात्रीच्या काळातला. मुख्यमंत्र्यांची क्रेज पॉप्युलॅरिटी इतकी वाढतीये की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांना भेटायला येतात, कारण त्यांना मुख्यमंत्री आपले वाटतात. मुख्यमंत्री साहेब हे सर्वसामान्यांचं गरिबांचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यामुळं जेव्हा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून राज्यातला एखादा सर्वसामान्य नागरिक जर मुख्यमंत्र्यांना भेटायला येतो, खरं तर माझं विरोधकांना एक सल्ला आहे की त्यांनी थोडंसं डोळ्यात अंजन घालून बघावं की मुख्यमंत्र्यांची गाडी निघालेली आहे, सर्वसामान्य नागरिक हात करतायत, मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबतो आणि ज्या वेळेला एक सर्वसामान्य नागरिक मुख्यमंत्र्यांच्या सोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ठीक आहे, सुरक्षा रक्षकांनी त्यांची ड्युटी केली, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःच्या सुरक्षेपेक्षा स्वतःच्या जीवापेक्षा सर्वसामान्य नागरिक हा आमच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचा वाटतो, म्हणून ती कृती घडालेली आहे. कारण आमचे मुख्यमंत्री हे अजून सुद्धा जमिनीवर राहणार आहेत. ते म्हणतात ना की सितारे पाने के लिए कभी जमीन मत तोडना, आणि म्हणून तो जमिनीचा मातीचा सर्वसामान्यांचा तो कनेक्ट आणि ती बांधिलकी आहे, म्हणून ते झालं. ड्रग्सचा आरोप होतोय जे एलबीसी प्रकरण आहे, एलबीसी यादव अटक केली होती आणि गणपतीमध्ये जे आले होते आरती केली होती, सरळ आरोप करतायत संजय राऊत की वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या खासदाराशी संबंध आहे आणि माझ्याकडे माहिती आहे. खरं तर ज्यांनी हे आरोप केलेत ते रोज सकाळी कुठला चरस कुठला गांजा घेऊन बोलतात हे मला तरी माहिती नाही. संजय राऊतांचं जर एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर मी तर एवढंच म्हणेन की लाज ना आबरू आणि मी कशाला घाबरू असं त्यांचं वर्तन. मला सांगा की आतापर्यंत वर्षा बंगला हा फक्त व्हीआयपींच्यासाठी राखीव होता. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं की गणेशोत्सवाला वर्षा बंगला सर्वसामान्यांच्यासाठी खुला केला गेला आणि त्यावेळेस दररोज 10-15 हजार भाविक तिथे येत होते. आरोप करणाऱ्या विरोधकांना फक्त एलव्हीस यादव दिसतो, इर्षावाडीची अनाथ मुलं नाही दिसली, त्यांना जे ज्येष्ठ नागरिक नाही दिसले की जिथे ते अथर्व शीर्षाचं पठण करत होते, आणि त्या सगळ्या गर्दीच्या मध्ये जो कोणी येऊन गेला, मला ठणकावून इथे विचारायचंय की एलव्हीस यादव हा काही आमचा जावई नाहीये. ललित पाटील ज्याला ड्रग्सच्या प्रकरणामध्ये त्याची नावाची चर्चा होतीये, तो खरं तर उद्धव ठाकरेंनी हातावरती शिवबंधन बांधून त्यांना नाशिकचा युवा नेता केलाय. आज आपण बघतोय की समीर खान जो माजी मंत्री नवाब मलिकांचा जावई होता, तो कोणत्या प्रकारचं काम करत होता, ड्रग्सला पैसे पुरवण्याचं काम करत होता. किंवा थोड्याच दिवसांच्या पूर्वी जे अटक झालेली आहे सलमान फाळके, तो कुणाचा कार्यकर्ता आहे, मुंब्र्याचा कोबरा कुणाला पाठीशी घालतोय.
आणि आज कळव्यामधलं मोठं रॅकेट सुद्धा थोड्याच दिवसांच्या मध्ये उघड होणार आहे. अरे ह्यांचे स्वतःचे कार्यकर्ते, की तो सलमान फाळके हा राष्ट्रवादीचा, सुप्रिया सुळेंच्या बरोबर सेल्फी आहेत त्याचे, जितेंद्र आव्हाडांच्या बरोबर सेल्फी आहेत, किंवा आपण बघतोय समीर खान, सचिन वाझे, ही कुणाची पिलावळ आहे? आणि या सगळ्या पिलावलीला पाठीशी घालणारं हे महाविकास आघाडी ही महाड्रग आघाडी आहे. त्यांनी आमच्यावरती आरोप करू नयेत. असा एक फोटो सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट केला आणि असे किती एल्विश यादव आहे त्याचा मुख्यमंत्री यांच्या सोबतचा जो आहे एल्विश यादव यांचा ट्विट करून असा प्रश्न विचारला. खरं तर मला या ठिकाणी सांगायचंय की वर्षा बंगल्यावरती तर गणपतीची आरती होत होती, पण या सगळ्या लोकांनी ड्रग डीलर आणि ड्रग पेडलर्सची आरती ओवाळण्याचं काम केलंय. की आमच्याकडे गणपतीची आरती होते, पण मग मला सांगा की असेही आरोप झालेत, पेपरमध्ये छापून आलंय की मग त्यावेळेसचे तथाकथित युवराज हे कुठल्या ड्रग डीलर्स बरोबर आउटिंग करत होते? आमच्याकडे येणारे तर गणपतीची आरती करतात, मग दिनो मोरियाला ते का बरं भेटत होते? त्यांच्याकडे जाणाऱ्यांची तर त्यांनी आरती उठवण्याचं काम केलेलं आहे. बरोबर, पण त्यांनी असं पण म्हटलंय की प्रोटेक्शन मनी घेतात मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबात, ड्रग माफियांकडून प्रोटेक्शन मनी घेतात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी. खरं तर संजय राऊतांचं पूर्ण राजकारण हे अशा प्रोटेक्शन मनीवरती चाललेलं आहे. कारण संजय राऊत कुठल्या नशेमध्ये रोज बोलत असतात हे त्यांना माहिती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील पद्धतीने ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, ही लोकप्रियता पाहून काही लोकांच्या पोटात दुखतंय आणि म्हणून त्यांच्याकडे बोलायला कुठलेच विषय नाहीयेत, म्हणून ते अशा पद्धतीचा विषय बोलतात. आणि खरं तर आता तुम्ही मला विचारलात की तो मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओचा प्रश्न, सुरक्षा रक्षकांना त्यांनी बाजूला केलं. खरं तर मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं सुद्धा नव्हतं आणि ठाकरे फॅमिली ठाकरे नाही वाकरे फॅमिली ही पर्यटनासाठी निघून गेली आणि आज केदारनाथाचं दर्शन घेताना रश्मीताई ठाकरे या बाकीच्या सोबतच्या लोकांना बाजूला करून तिथे स्वतःच्या युवराजाला उभं करतायत. म्हणजे बघा हा फरक आहे की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुरक्षा रक्षकाला जनसामान्यांच्यासाठी बाजूला करतायत, तर दुसरीकडे ही वाकरे फॅमिली स्वतःच्या युवराजाला प्रमोट करण्यासाठी सर्वसामान्यांना बाजूला करतो. मुख्यमंत्र्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये आता आयएनसी महाराष्ट्राने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केलाय आणि हे फोटो जीवी मुख्यमंत्री आहेत अशा आशयाचा टोला त्यांनी केला. मुख्यमंत्री खरं तर हे आशीर्वाद जीवी मुख्यमंत्री आहेत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण तुम्हाला सांगते की आम्ही पहिल्यांदा असं नेतृत्व अनुभवतोय की जे नेतृत्व सर्वसामान्यांच्यासाठी काम करतंय. सर्वसामान्यांनी हात केला तरी ते थांबतंय. आम्ही पहिल्यांदा असं नेतृत्व अनुभवतोय की ज्यांच्या पाठीमागं जनता खंबीरपणानं उभी आहे, की जिथं 1.25 वर्षामध्ये 125 कोटींचा मुख्यमंत्री मदत निधी दिला जातो आणि सह्याद्री अतिथीगृहावरती जेव्हा ते सगळे रुग्ण एकत्र येतात तेव्हा ते हात जोडून आणि पाया पडून साहेबांना म्हणतात की साहेब आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे. तर या आशीर्वादांच्या वरती असणारं हे नेतृत्व आहे. अनिल परब म्हणाले की 31 डिसेंबरच्या आधी हे सगळे 15 आमदार अपात्र होतील, फडणवीस तर शिंदेचा पुनर्वसन करतील, मात्र जे उर्वरित बाकीचे आमदार आहेत त्यांना गुण मारतील. खरं तर अशा भ्रामक कल्पना ह्या त्यांना टिकून राहण्यासाठी म्हणा या खूप गरजेच्या आहेत. पण मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छिते की निवडणूक आयोगानं शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना हे अधिकृत नाव हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या पक्षाला दिलेले आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन त्यांच्या विचारांच्यावरती पुढे चालण्याचं राजकारण हे आम्ही सगळेजण करत आहोत. त्यामुळं ती वेळच येणार नाही. कारण विजय म्हणजे बघा की सुप्रीम कोर्टाचा सुद्धा मोटो आहे यतो धर्मस्ततो जया, म्हणजे जिथे धर्म आहे त्या धर्माचा विजय होत असतो. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे धर्मवीरांचे कर्मवीर आहेत. हिंदू हृदय सम्राटांचा विचार घेऊन ते पुढे चालत आहेत. हिंदू हृदय सम्राटांची शिवसेनेची आन बान शान असणारा धनुष्यबाण आमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे येणारी प्रत्येक लढाई मग ती न्यायालयीन असो किंवा जनतेच्या दरबारातली असो ही आम्हीच नक्की जिंकणार आहोत याचा आम्हाला विश्वास आहे. आणि अनिल परब यांनी आधी प्रथम त्यांचा जो काही रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टच्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं आणि मग दुसऱ्यांच्यावरती जीभ चालवावी. मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेले आहेत. एल्विश यादव हाताने आर्थिक करून घेतली कशी, त्याचं नृत्य वाईट नव्हतं का, विचारी साथ घेऊन पार्टीमध्ये त्याच्या मुलांचं काम करतो, त्याबद्दल गृहविभागाला माहिती होती का आणि तो वर्षापर्यंत पोहोचला कसा, असा सवाल मला
सरकार आरोप करते. खरं तर मी ज्या पद्धतीने सांगितलं की सर्वप्रथम घडलं की वर्षा बंगल्याचे दरवाजे हे सर्वसामान्यांच्यासाठी उघडले जात आहे. वर्षा बंगल्यावरती गणेशोत्सवाच्या काळामध्ये दररोज हजारोच्या संख्येने लोक जायचे आणि त्याच वेळेला आम्हाला या ठिकाणी सांगायचे की आताच आपण बघतोय की ठिकठिकाणी हे ड्रग्सचे साठे सापडतात, पोलीस कारवाई करतात. मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा की मागच्या 2.5 वर्षाच्या काळात जेव्हा घरकोंबडे वाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस का बरं एकाही ड्रग डीलरला अटक करण्यात आली नाही? का बरं कुठेही ड्रग्सचा साठा सापडला नाही? आजच आपण बघितलं की नाशिकच्या पोलिसांनी सोलापूरमध्ये कारवाई केली आणि तिथे ड्रग्सचा साठा सापडतो. याचा अर्थ आताचं शासन हे ड्रग डीलर्सना पाठीशी घालायचं नाही, ड्रग डीलर्सना लपवायचं नाही, तर ड्रग डीलर्सना संपवण्याच्या पाठीमागे लागलंय. त्यामुळे शासन हे पोलिसांच्या पाठीशी आहे आणि पोलीस अत्यंत सक्षमपणानं आपली कामगिरी बजावत आहे. गुटखा विक्री सगळा सुरू आहे आणि प्रत्येक हप्ता हा गुटखाचा हप्ता मध्यवर्ती पोहोचत आहे असे ते. खरं तर या लोकांना सरकारच्या कामाच्या बाबतीत बोलायला काहीच उरलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं ते लोक अशा पद्धतीचे काहीतरी आरोप करत आहेत. गुटखा विक्री चालू आहे वगैरे वगैरे ह्या जे काही सगळे आरोप ते लोक करतायत त्या कुठल्याही आरोपामध्ये अजिबात सुद्धा तथ्य नाहीये. काही एक शेवटचा प्रश्न असा होता की मराठा आरक्षण दरम्यान मराठवाड्यात 2 कुटुंबांनी आत्महत्या केली. शासनाने त्यांना 5-5 लाखाचे चेक दिले होते. पण सध्या ती माहिती समोर येते ते चेक बाउन्स झालेले आहे 10 लाखाचे. याबद्दल काय सांगा? खरं तर मला या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार पद्धतीनं मला सर्व माध्यम प्रतिनिधींना आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचं की चेक वटणं हा तांत्रिक मुद्दा असतो आणि आत्ताच आम्ही त्याची माहिती घेतली. जे चेक बाउन्स झालेले होते ते टेक्निकल कारणाच्यामुळे बाउन्स झालेले होते, पण सीएमओ कार्यालयाने म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय आणि संबंधित शासकीय यंत्रणेनं त्या कुटुंबाच्या पर्यंत ती रक्कम पोहोचवलेली आहे आणि अशा पद्धतीची घटना अजिबात नाही. थँक्यू. ओके, धन्यवाद.